तुम्हाला काय नको आहे हे माहीत आहे, पण काय हवं आहे ते क्लिअर आहे का? मित्रांनो, बहुतेक लोक मॅनिफेस्टिंग करताना एक मोठी चूक करतात. ते सतत बोलतात मला हा प्रॉब्लेम नको आहे, मला ही परिस्थिती नको आहे, पण कधीच स्पष्ट सांगत नाहीत की मला नेमकं काय हवं आहे. युनिवर्स कन्फ्युजन समजत नाही, त्याला लागते क्लॅरिटी. जर तुम्ही म्हणत असाल मला पैसा हवा आहे पण किती, कशा करता, कधीपर्यंत क्लिअर नाही तर रिझल्ट पण क्लिअर येणार नाही. ब्लर गोल्स क्रिएट ब्लर रिझल्ट्स. वाय क्लॅरिटी इज इम्पॉर्टंट? बिकॉज क्लॅरिटी मीन्स डिरेक्शन. डिरेक्शन इज इक्वल टू फोकस अँड फोकस इज इक्वल टू फास्ट मॅनिफेस्टेशन. जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे ते क्लिअर असतं तेव्हा तुमचं माइंड फिल्टर तयार करतं, ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागतात, डिसिजन सोपे होतात. तुमच्यासाठी एक पॉवरफुल एक्सरसाइज देत आहे की जो खूप प्रॅक्टिकल आहे. एक पेपर घ्या, त्या पेपरचे 2 भाग करा, लेफ्ट साईड, राईट साईड. लेफ्ट साईडला लिहा मला काय नको आहे ते, राईट साईडला लिहा मला नेमकं काय हवं आहे ते. आता लेफ्ट साईडला काय करायचं आहे, जे नको आहे ते काय करायचं, कॅन्सल करून टाकायचं. आणि राईटला जे लिहिलेलं आहे ते बघ काय करायचं, रोज वाचायचं. फक्त एक कंडिशन आहे, हे कुठली वेग नाही, स्पेसिफिक लिहा. मला जॉब हवा आहे हे नको, मला 50,000 रुपयाचा जॉब मिळालेला आहे किंवा मिळत आहे असं क्लिअर पाहिजे. मला नुसतं हॅपी लाईफ हवी आहे असं नको, मी शांत, आनंदी आणि फुलफिल्ड लाईफ जगत आहे. डीप ट्रूथ काय माहिती आहे का, जर तुम्ही वेग विचार करता म्हणून वेग रिझल्ट मिळतात. तुम्ही क्लिअर होता तेव्हा लाईफ क्लिअर रिस्पॉन्स देतं. लक्षात ठेवा, जेवढं क्लिअर तेवढं फास्ट. जर तुम्ही आजपासून क्लॅरिटीवर काम करणार असाल तर कमेंट करा आय एम क्लिअर. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर आता लगेच फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एपिसोडमध्ये एका नवीन जबरदस्त टॉपिकसह. धन्यवाद.